नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। हे नेते, ही लोक, हे आपले जे कोणी आपले नेते तुम्ही निवडून दिलेत ना, ज्यांना मतदान केलंय, ही सगळी लोक इतक्या खालच्या थराला काही जण जायला लागलेत की ते न त्याचा विचार केलेलाच बरा। आता राहिला प्रश्न काही लोकांचा, जी लोक शिवराळे आहेत, ज्यांना शिव्या द्याव्याशा वाटतात, देतात, सगळे शिव्या देतात। इथे कोणी काही धुतल्या तांदळाचा कोणी नाहीये आणि अगदीच म्हणजे शिवी म्हणजे वाईटच असं देखील नाहीये। म्हणजे इकडे घाटाबेटावरती किंवा अनेक ठिकाणी शिव्या ही तिथली एक भाषेची एक पद्धत झाली, त्याच्यामुळे ती काय वाईटच असं म्हणण्यात देखील काही अर्थ नाहीये। पण जेव्हा तुम्ही राजकीय दृष्ट्या, जेव्हा सामाजिक दृष्ट्या, जेव्हा एका विशिष्ट पदावरती जाता, एका विशिष्ट तुम्ही नेते होता, एका समाजाचं प्रतिनिधित्व करता, तुम्ही कुठल्याही जातीचं प्रतिनिधित्व करता, तुम्ही कुठल्या धर्माचं प्रतिनिधित्व करता, कोणीही असो, जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असता तेव्हा तुमची जीभ किंवा तुम्ही काय बोलता याचं भान तुम्हाला असायला हवं। कसं आहे, कारण तुम्ही जर बोलाल ना, तुम्ही जी भाषा बोलाल तीच भाषा ती खालचे बोलणार आहे, तीच भाषा ती समाज बोलणार आहे। तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवाल, जेव्हा आपल्या घरामध्ये आपल्या आईवडीलच जर शिव्या घालत असतील तर पोरं काय करणार? शिव्याच देणार आहेत। आपण काय म्हणतो, नाही आपल्याला व्यवस्थित बोललं पाहिजे तर आपली मुलं चांगली सुधारतील। मग जेव्हा समाजाचा प्रतिनिधी, समाजाचा नेता जेव्हा तो व्यवस्थित बोलत नाही, तेव्हा समाज त्याला हा जाब विचारत नाही की तू काय करतोयस। आम्ही टाळ्या वाजवतो, हसतो, असला आमचा समाज, मेलेला मुर्दा समाज। या मुर्द्या समाजाने हे स्वराज्य उभं केलं नाहीये, त्या समाजामध्ये तेव्हा अक्कल होती। आज आम्ही टाळ्या वाजवतोय, आज आम्ही बाया नाचतानाच्या बघतोय, आज आम्ही ज्या काही गोष्टी करतोय, म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही, मला असं वाटतं, डोक्यावर घेतोय। याच्यासारखं दुर्दैव नाही कुठलं। ते जरांगे पाटील कुठं काहीच वाटेल ते बोलत बसते, संजय राऊत ज्याला त्यांचं नको तेच, कोण सगळे लय खूप जण आहेत अजून, त्यांचा ताबाच राहत नाही तोंडावर, ताबाच, काहीही बोलत सुटतात, काहीही। तसेच हे आमदार संजय गायकवाड यांनी जी काही गोष्ट बोलली आहे ती गोष्ट इतकी मनाला लागणारी ना प्रत्येकाच्या, आणि ती गोष्ट इतकी चुकीची आहे। तुम्ही एखाद्या भर सभेमध्ये, तुमच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही काय म्हणता मतदारांना? 2-2 हजार रुपये दिले, दारू मटणं खाताय, सगळं करताय, आणि तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही? दारू, मटण, पैसे, अरे 2-2 हजारात विकले गेले मायला कोसाले। 2-2 हजारात, 5 हजारात, याच्यापेक्षा तर बरं झाल्यापेक्षा। ही भाषा आमच्या आमदारांची, ही भाषा आमच्या नेत्यांची, ही भाषा तुमच्या प्रतिनिधींची। मग ज्या मतदारांना तुम्ही 2 हजार रुपये दिले ना, दारू मटण दिले, ते काय त्यांचे वैयक्तिक खायला नाही आले, तुम्ही पण चारणारे आहात, तुम्ही देता म्हणून ते घेतात। काय ते काय फुकट तुमच्याकडे काय खेचून मागायला आले नाही आहेत। तुम्ही जेव्हा मतं घेऊन होतात, तुमची मतं घेऊन झाल्यानंतर तुम्हाला समजतं या सगळ्या गोष्टी, मी याला दारू दिलं, मटण दिलं, सगळ्या गोष्टी दिल्या आणि हा माझ्यावर पलटला। ही भाषा खेडोपाडी, ही भाषा महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी इतकी भयंकर होत चालले की त्याला काही प्रमाण नाही आहे। आणि हे नेतेच असे बोलत असतील तर खालचे काय बोलणार आहेत? नेत्यांचे चेले ते देखील हेच करत असतील। या सगळ्या गोष्टींवरती कुठे ना कुठेतरी कारवाया झाल्या पाहिजेत। उठसूट कोणी काही बोलायला लागले, उठसूट कोणी काही बोलून येणाऱ्या पुढच्या पिढ्यांच्या कानामध्ये काही घालतंय, त्यांना हेच वाटते राजकारण म्हणजे असलंच आहे, शिव्या द्या, बाया फिरवा, मजा करा, खून करा, पैसा कमवा, एक्सटॉर्शन करा, हेच म्हणजे राजकारण, चैनी घाला, गाड्या फिरवा, हेच राजकारण त्यांना वाटतंय। या सगळ्या गोष्टींवरती कारवाया झाल्या पाहिजेत। या सगळ्या गोष्टींवरती समाज म्हणून आम्ही थोडासा, मला असं वाटतंय, आवाज उठवला पाहिजे। आणि आवाज जर आम्ही उठवला नाही तर तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या अशाच मातीमोल होणार आहेत, अशाच। त्यांच्यापेक्षा रांडा बऱ्या की काय बऱ्या त्या बघून घेऊ, पण तुम्ही बोलताय तर तुमच्यापेक्षा, मला असं वाटतंय, तुमच्यापेक्षा अक्कल नसलेली माणसं बरी, गावाकडची खेडोपाड्यातली माणसं बरी, त्यांना तिच्याला समजतं तरी की काय बोलायचं। एखादी म्हातारी असेल तर 4 चौकात गेली तर डोक्यावर पदर तरी घेते, तिला आब तरी असते स्वतःची। एखादा म्हातारा माणूस असेल तर डोक्यावर टोपी घालून जरा शांत तरी बसतो। पण हे नुसते सुसाट आणि पिसाट सुटलेत, यांना काही घेणं देणं नाही आहे। आमदार, आमच्या विधानसभेत मध्ये येणारे निवडून दिलेले आमदारांची ही भाषा आहे, नेत्यांची ही भाषा आहे। या सगळ्या गोष्टी खरोखर विचार करण्यासारख्या आहेत। विचार करा, आणि जर करणार नसाल तर मग ऐका असल्याच गोष्टी।